नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला स्वाध्याय 9.1 बघायचा आहे. नफा तोटा या धड्यावर आधारित हा स्वाध्याय आहे. तर बघा पहिला प्रश्न काय म्हणते, एका फेरीवाल्याने डझनाला 144 या दराने सफरचंदे खरेदी केली आणि प्रत्येकी 15 या दराने ती विकली, त्याला नफा किती झाला असे विचारले. मित्रांनो बघा, डझनाला 144 बरोबर, आणि म्हणजे त्याला रेट काय झाला, 12 रुपये झाला थोडक्यात, आणि पुन्हा 15 रुपयाला विकलाय. बघा एका डझन मध्ये किती असते सफरचंद, 12 बरोबर, म्हणजे 12 डझन 12 सफरचंदाची किंमत झाली 144. मग त्यांनी 15 रुपयाला एक सफरचंद विकला. किती, 15 रुपयाला एक. 12 याची किती झाली बघा, 15 गुणिले 12 किती येते बघा, चला 15 150 आणि वरले 15 2 30, 150 आणि 30 किती 180. म्हणजे विक्री किंमत किती झाली 180 रुपये आणि खरेदी किंमत होती 144 रुपये. आपल्याला नफा काढायचा आहे. किती एक्स्ट्रा झालेत बघा, चला 180 मधून 144 वजा करा, किती झाले, 10 तून 4 गेले 6, 7 तून 4 गेले 3, म्हणजे किती झाला 36. तर 36 रुपये नफा झालेला आहे आपला. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 20 घड्याळे 10,200 रुपयाला विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला, तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती. मित्रांनो मस्त क्वेश्चन आहे. बघा याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, नफा झालाय, नफ्याचं सूत्र लिहा तरच आपल्याला उत्तर येते. बघा काय नफा, नफा म्हणजे काय असतो मित्रांनो, बघा नफा असतो आपली विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस वजा खरेदी किंमत, बरोबर का. नफ्याच्या ऐवजी मी प्रॉफिट लिहितो, पी, प्रॉफिटचं PRO लिहितो, बरोबर, काय अडचण नाही. चला गणितात काय दिलं आपला, 20 घड्याळे विकली, म्हणजे विकलीत किती घड्याळ, 20 विकलीत. मग आपण काय करू, 20 घड्याळ लिहू. चला हे बघा, हे 20 घड्याळ आणि त्याची किंमत कशी, आपल्याला किंमत माहिती का आता सध्या नाही, म्हणून आपण तिथं SP लिहू. 20 घड्याळांची विक्री किंमत, विकलीत 20 म्हणजे घेतली किती असणार, 20च घेतली असणार, म्हणजे काय असणार 20 CP म्हणजे खरेदी किंमत, आणि नफा किती झालाय 4 घड्याळांच्या खरेदी इतका, म्हणजे 4 घड्याळांची खरेदी किंमत जेवढी तेवढा नफा झालाय. म्हणजे काय लिहिणार मी, 4 CP, बरोबर का, 4 घड्याळांच्या खरेदी किमती एवढा. चला सॉल्व्ह करा. 4 CP आहे इकडे, 20 CP आहे, मायनस 20 CP इकडे येणार, किती होणार, प्लस CP होणार, म्हणजे काय होणार 24 CP बरोबर किती येणार 20 SP, बरोबर का. 24 CP बरोबर काय येणार 20 SP. पण मित्रांनो 20 घड्याळांची विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला. बघा ह्याच्या ऐवजी मी ठेवू शकतो का, चला ठेवतो. मग किती दिली आहे 10,200, किती दिली 10,200. मग आता मला काढायचंय, मग काय खरेदी किंमतच काढायची मला, मग हे 24 इकडे द्यायचे भाग करा. चला काय 10,200 भागिले 24 बरोबर आपली खरेदी किंमत येणार आहे. चला किती, 24 1 24, 24 चोक 96, उरले 6, 24 दुनी 48, उरले 12, 24 पंचे 20, म्हणजे खरेदी किंमत किती आली मित्रांनो 425 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक C आपलं बरोबर आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हणते, एक माणूस ₹20 डझनाने पेन्सिली खरेदी करतो आणि त्या प्रत्येकी 2 रुपये याप्रमाणे विकतो, त्याचा नफा किती. म्हणजे 1 डझन पेन्सिली तो होलसेल मधून कितीला घेतो 20 रुपयाला, म्हणजे 12 पेन्सिल तो 20 रुपयाला घेतो, पण विकताना तो 2 रुपयाला एक पेन्सिल विकतो. फायदा करायचा आहे त्याला. 12 पेन्सिल किती झाले, 12 दुनी 24, म्हणजे खरेदी आहे त्याची 20, विक्री किती झाली 24, तर नफा किती झाला 4 रुपये. म्हणजे किती झाला नफा 4, म्हणजे ऑप्शन क्रमांक D. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, एक वस्तू 500 ला विकली आणि तोटा झाला. जर ही वस्तू 700 ला विकली असती तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. 2019 ला क्वेश्चन आलाय, एकदम नंबर 1 क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, फक्त लॉजिकल क्वेश्चन आहे. काय म्हणते ते, 500 रुपयाला त्यानं वस्तू जर विकली असती तर त्याला काय झाला असता, तोटा झाला असता, म्हणजे त्याची खरेदी किंमत 500 पेक्षा जास्त आहे. पुन्हा काय म्हणते, जर ती वस्तू 700 ला विकली असती, कितीला 700 ला, म्हणजे 700 ला विकली असती तर त्याला तोट्याच्या तिप्पट नफा झाला असता. म्हणजे काय बघा, 500 ला विकली म्हणजे त्याला तोटा झालाय, म्हणजे तोटा भरून काढण्यासाठी एक भाग त्याला देऊ आपण, बरोबर का. पुन्हा काय म्हणते, हा जी तोटा आहे त्याला, जर त्यानं 700 ला ती वस्तू विकली असती तर त्या तोट्याच्या तिप्पट नफा झाला असता, म्हणजे या तोट्यासारखी 3 भाग त्याला आणखी नफा झाला असता. म्हणजे किती बघा, 1 2 आणि 3, किती झाले टोटल, किती झाले 1 2 3 4. मला सांगा मित्रांनो 500 आणि 700 मध्ये कितीचा फरक आहे,
200चा. मला सांगा आता 200 बरोबर किती भाग आहेत? 1 2 3 4. किती? 4 भाग. म्हणजे एक भाग किती झाला? 4 भाग 200. एक भाग किती? 50. कारण 50 चोक 200 म्हणजे एक भाग किती झाला? 50चा, हा 50चा, हा 50चा आणि हा 50चा. आपल्याला गणितात विचारले काय? त्या वस्तूची खरेदी किंमत किती? बघा 500 ला विकली तर 50 रुपये तोटा होत होता. मग खरेदी किमतीला विकायला काय करावं लागणार? आपल्याला 500 मध्ये मिक्स करायची 50, झाली आपली खरेदी किंमत. म्हणजे 500 अधिक 50 किती? 550 आपली खरेदी किंमत असेल. म्हणजे पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बघा काय म्हणते? एका माणसाने नगाला 4 रुपये या दराने 120 आंबे खरेदी केले. बघा नगाला 4 रुपये म्हणजे एक आंबा किती रुपयाला? 4 रुपयाला खरेदी केला. म्हणजे किती झाले? 120 आंब्याचे 12 चोक 48 म्हणजे खरेदी झाली त्याची किती? खरेदी झाली त्याची किती? 480 रुपये. किती? 480 रुपये. पुन्हा काय म्हणताय? त्यातील 20 आंबे सडलेले होते. म्हणजे 120 आंब्यापैकी 20 आंबे सडलेले होते. आता राहिले किती आंबे? 100 आंबे राहिले. चला पुन्हा काय म्हणते? त्याने बाकीचे आंबे रुपये 48 ला 10 आंबे या दराने विकले. म्हणजे आता दुसरा रेट कसा दिलाय? 10 आंब्याची किंमत 48 रुपये. बरोबर का? 10 आंब्याची किंमत 48 या दराने विकले. तर पुन्हा काय विचारलंय? त्याचा नफा झाला का तोटा झाला? बघा आता आंबे आहेत 100, आता राहिले किती? 100. ते काय म्हणते? 10 आंब्याची किंमत आहे 48 रुपये. किती? 48. आपल्याला काढायची कितीची? 100 ची. मला सांगा 10 चे 48 तर 100 ची किती येईल मित्रांनो? सांगा. 10 न गुणायचं संपलं किती येणार? 480 रुपये. बघा ना 10 चे 48 100 ची किती? 480 येणार. विषय का नाही? मग आता आपली विक्री किंमत किती आली? 480 रुपये. खरेदी किंमत किती होती? 480 रुपये. नफा झाला का तोटा झाला? काहीच झालं नाही. म्हणजे ना नफा ना तोटा. म्हणजे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पुढलं क्वेश्चन बघा. रहीमने 65,500 ला घेतलेली गाडी 11,15,000 तोट्याने विकून टाकली तर त्याने ती गाडी किती रुपयांना विकली? म्हणजे रहीमने काय केले? 65,500 ला गाडी घेतली. म्हणजे 65,500 म्हणजे 65,500. बरोबर का? आणि त्याला तोटा किती झालाय बघा? 11,15,000. 11,15,000 म्हणजे 11,250 तोटा झालाय. घेतलेली गाडी त्यानं तोट्याने विकली म्हणजे पैसे कमी घेऊन विकले ना. पैसे कमी. कमी म्हणलं की वजाबाकी. बघा चला ह्याच्यातून वजा करू. किती? 11,15,000. 11,15,000 म्हणजे 11,250. चला वजा करूया. शून्यातून शून्य गेला. पुन्हा 10तून 5 गेले 5. 4तून 2 गेले 2. पुन्हा 5तून 1 गेला 4 आणि 6तून 1 गेला 5. म्हणजे किती आलं? 54,250. पर्याय क्रमांक सी. क्वेश्चन बघा मित्रांनो. लास्ट क्वेश्चन आपल्या एक्सरसाइजचा. एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती? एकदम सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो. काय? खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं रिलेशन दिले. विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या दुप्पट दिलेली. डायरेक्ट आपल्याला कळतं की तिच्या खरेदी किमतीत का नफा झालेला आहे. सोप्यात सोपं करून बघूया आपण दुसऱ्या पद्धतीनं. चला खरेदी किंमत धरतो मी किती धरतो? 100 रुपये धरतो. मग गणितात काय म्हणलंय? खरेदी किमतीच्या विक्री किंमत किती आहे? दुप्पट आहे. म्हणजे विक्री किंमत आपण काय धरणार? 200. आपल्याला काय विचारलाय? नफा विचारलाय. चला नफा म्हणजे काय असतो? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. 200 वजा 100 किती? 200 वजा 100 100. म्हणजे नफा किती झालाय? 100 रुपये. मग नफा पुन्हा एवढा आहे. खरेदी एवढाच आहे का? खरेदी एवढाच नफा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी. धन्यवाद.